जरांगे पाटलांच्या वतीने उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रीतसर अर्ज करण्यात आलेला आहे। मुंबई पोलीस उद्याची परवानगी देण्यासाठी देखील सकारात्मक असल्याचं समजतंय। कालच मुंबई पोलिसांनी आजच्या दिवसापुरतीची मुदतवाढ दिलेली होती। आता पुन्हा एकदा जरांगे पाटलांच्या वतीने उद्याच्या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रीतसर अर्ज करण्यात आलेला आहे आणि मुंबई पोलीस देखील उद्याची परवानगी देण्यासाठी आता सकारात्मक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जरांगे पाटलांच्या वतीने उद्याच्या आंदोलनासाठी आता अर्ज करण्यात आलेला आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये जरांगे पाटलांच्या वतीने रीतसर अर्ज करण्यात आला आहे। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। सीमा, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईतील आझाद मैदान या मैदानावरती आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी दिलेली होती आणि काल मुदत संपुष्टात आल्यानंतर पुन्हा जरांगे पाटील यांच्या वतीनं आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा आंदोलनाची मुदतवाढ देण्यात यावी यासाठी अर्ज करण्यात आलेला होता। त्यासाठी त्यांना आजची आंदोलनासाठीची परवानगी देण्यात आलेली होती आणि आज 6 वाजता ही मुदत संपुष्टात येणार आहे। तत्पूर्वी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये रीतसर अर्ज करण्यात आलेला आहे आणि उद्यासाठीची परवानगी मागण्यात आलेली आहे। तर मुंबई पोलीस सुद्धा उद्या आंदोलनाच्या परवानगी देण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती सध्या तरी मिळते। सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलक हे आझाद मैदान आणि आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही किंवा जोपर्यंत आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता एक दिवसाची परवानगी रोज त्यांना दिली जाते आणि रीतसर परवानगी जी आहे त्यांच्याकडनं मागण्यात येत आहे। तर उद्यासाठीची परवानगी मुंबई पोलिसांकडनं आता त्यांना देण्याची शक्यता ही वर्तवली जाते। निश्चितच धन्यवाद सीमा या सविस्तर माहितीसाठी।